हॅलो, मी डॉक्टर मनीषा खेरनार. आपण जेव्हा पेशंट्समध्ये वेगवेगळ्या व्यसनांची हिस्ट्री घेतो तर बऱ्याच वेळेला विशेषतः स्त्रियांमध्ये ॲडिक्शन्सचं प्रमाण हे कमी असतं आणि खूप निग्लिजिबल असतं. पण आजकालच्या काळात काही नवीन ॲडिक्शन्स इमर्ज होत आहेत. त्यामध्ये एक सोशल मीडिया किंवा एक स्मार्टफोन यूज जो एक्सीड होतो आहे टाईम, ते एक लीडिंग कॉज आहे. त्याचसोबत दुसरं आपल्याला बघता येईल की सिटिंग फॉर लॉंगर ड्युरेशन. जेव्हा आपण सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणतो की लोक 7 ते 8 तासापेक्षा जास्त वेळ जेव्हा बसून काम करतात तर ते अगदी स्मोकिंग इतकंच शरीराला घातक आहे. त्याला आपण म्हणतो की सिटिंग इज न्यू स्मोकिंग. आजकाल वेगवेगळे जे प्रोफेशन्स आहेत किंवा ज्या गृहिणी असतात ते त्यांचं काम उरकलं की बसतात. तर जेव्हा हा बसण्याचा पिरियड 7 ते 8 तासांपेक्षा वाढतो तेव्हा त्या लाईफस्टाईलला आपण सिडेंटरी लाईफस्टाईल असं म्हणू शकतो. तर त्या लाईफस्टाईलचे धोके काय आहेत? तर आपण जेव्हा खूप वेळ बसूनच राहतो आणि तिथून हलतच नाही तर शरीरामधलं जे आपलं मेटाबॉलिझम आहे त्याचा रेट स्लो डाऊन होतो, की ज्याचा रिझल्ट म्हणून फॅट अक्युमुलेशन होतं. फॅट पर्सेंटेज वाढल्यामुळे ओबेसिटी, PCOS, डायबिटीज, हार्ट डिसीज ह्यासारख्या आजारांचा धोकासुद्धा वाढलेला असतो. तर आपल्याला ह्या सगळ्यांवर काहीतरी एक उपाययोजना केली पाहिजे, कारण ह्याचं प्रमाण हे खूप वाढत चाललं आहे. 1 in 5 असा ह्याचा इन्सिडन्स आहे की विशेषतः स्त्रियांमध्ये PCOS म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम आणि त्याचा रिझल्ट म्हणून असणारी इन्फर्टिलिटी हे सुद्धा ह्याचाच सिडेंटरी लाईफस्टाईलचाच रिझल्ट आहे. तर आपला जो व्यवसाय आहे त्यासाठी आपल्याला बसणं आवश्यकच आहे. आपण त्यातून एक पर्याय असा काढू शकतो की दर 30 मिनिटांनी किमान उभं राहणं आपल्या जागेवरून, दर 2 तासांनी 5 मिनिटासाठी फिरून येणं आणि जर तुम्हाला शक्य असेल तर सकाळी किंवा संध्याकाळीसुद्धा कुठल्या ज्या तुमच्या सुटेबल वेळेमध्ये किमान अर्धा तास वॉकिंग. एक 7 ते 8 तासाच्या सिडेंटरी लाईफस्टाईलसाठी जेव्हा तुम्ही अर्धा तासाचं वॉकिंग ह्याची जोड देता तर तुम्ही तो रिझल्ट कुठेतरी कमी करत असता. सो फॉलो 3 थिंग्स की स्टँड ॲटलिस्ट वन्स इन हाफ ॲन आवर. सेकंड की 2 तासांनी एकदा 5 मिनटं वॉकिंगसाठी उठायचे. आणि नंबर 3 वॉक फॉर 30 मिनिट्स डेली. आणि जर तुम्हाला रोज वॉक करणं शक्य नाही आहे तर मग तुम्ही वीकेंडला काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज जसं की आपण म्हणतो की गिर्यारोहण, कुठेतरी ट्रेकला गेलो आहे, ह्या गोष्टी पण तुम्ही करू शकता. दॅट विल हेल्प यू टू हॅव युअर हॉर्मोनी. तुमचा हॉर्मोनल इम्बॅलन्स जाऊन हॉर्मोन्सची लेवल नॉर्मल यायला मदत होतं, जेणेकरून तुमचा वेट लॉस होतो. तुमच्या वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण हे नक्कीच कमी होताना तुम्हाला दिसून येईल.